I'm the king of the darkness, feeling the same cold. My rhymes are lethal, they make your heart fall. I walk the shadows, causing havoc and despair. You can't escape my wrath, I'm everywhere. I've got a smirk on my face, a devilish grin. I'll take you down and I won't let you win. नमस्कार, मी क्रिकेट समालोचक मनीष पाटील तुम्हा सर्व क्रीडा रसिकांचं मनपूर्वक स्वागत करतो एका नव्या आणि ताज्या पॉडकास्ट सिरीजमध्ये, ज्याचं नाव आहे AK स्पोर्ट्स अँड इव्हेंट प्रस्तुत टेनिस क्रिकेटची दुनियादारी. आज आपण अशा खेळाडूला आमंत्रित केलेला आहे, तो जितका सुंदर दिसतो तितका सुंदर खेळतो सुद्धा, वडवलीचा ऋतिक पाटील. ऋतिक, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. धन्यवाद मला AK स्पोर्ट्स इव्हेंट यांनी इथे बोलवल्याबद्दल. जास्त काही वेळ न घेता आपण चर्चेला सुरुवात करूया. ऋतिक, सुरुवातीचं क्रिकेट म्हणजे खूप महत्वाचा असतो हा प्रश्न, कारण तुम्ही लेदर क्रिकेट खेळायचा, तर तो अनुभव कसा व्यक्त करा? मी सर क्रिकेट पहिला गावातच चालू केला होता, नॉर्मली केलाय तो. याच्यानंतर माझी बहीण आली, पप्पांना बोलले की हे क्रिकेट खेळतोय चांगला, तर याला सीझनमध्ये लावूया. याच्यानंतर माझे भाऊ, मोठा भाऊ, पप्पा मला DY पाटील अकॅडमीमध्ये जॉईन केला. आणि सर मला काय आयडिया नव्हती कसं जायचं, काय जायचं, कारण का 2017ला आय थिंक क्लास जॉईन केला होता मी 11वीला असताना. तेव्हा काय आयडिया नव्हती कसं जायचं, काय जायचं. तेव्हा पप्पा बोललेली की तुला ट्रॅव्हल करून जावं लागेल, की मी नाही घेऊन येणार या भाऊ घेऊन नाही येणार, की तुला स्ट्रगल करावं लागेल. त्याच्यामुळे मला थोडं हे वाटलं होतं की यार कसं जाऊन येईल, कसं काय. तर एक सर माझा मित्र होता वैभव म्हणून, तो मला घेऊन यायचा मॅच प्रॅक्टिसला. माझा कॉलेज सुटायचा 11 वाजता. त्याच्यानंतर मी घरी यायचो, पप्पा घेऊन यायचे कधी कधी की पाईपलाईनला एक बस भेटायची मला, ती बेलापूर, CBD बेलापूर, ती DY पाटील, तिथे उतरायचो मी. त्याच्यानंतर मी प्रॅक्टिस करायचो. संध्याकाळी 4:30, 5, 6 वाजता निघायचो. घरी यायला 8-9 वाजायचे. मग परत सकाळी कॉलेज आणि क्लास, ही जर्नी. मग कसा राहिला तो अनुभव? कारण जेव्हा तुम्ही स्टार्ट केलं होतं, IPL सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं पसंत केली जायची, तर इच्छा होती IPL खेळायची किंवा भारतीय संघात जाण्याची, आणि त्यासाठी तुम्ही पाऊल उचललं होतं? प्रयत्न तर सर्वच आहेत. IPL जे मोठे फॉर्मॅट आहेत ते सर्व इच्छा आहेच खेळायची, बट मी प्रयत्न करतच राहिलोय. प्रत्येक सिलेक्शनला जायचो आणि कधी होप हरलो नाही. तर यापुढे तेच करेन, जेवपर्यंत इच्छा खेळायची तोपर्यंत हे करत राहीन. मग लेदर क्रिकेटमध्ये तुम्हाला म्हणावी तशी संधी मिळाली नाही, असं तुमचं मत आहे? मला सर 2018ला संधी भेटली होती. सर मी जेव्हा आमच्या इकडे मॅचेस व्हायच्या सीझन, मी सीझनच खेळत होतो स्टार्टिंगला एकदम, म्हणजे टुर्नामेंट बोलायचं चांगलं तर सीझनच खेळायचो. तेव्हा मी डोंबिवली बॉईज या टीमला तर म्हणजे आमच्याकडे चांगली टीम होती अकॅडमीची, तर त्या टीमसमोर मी परफॉर्मन्स केला होता चांगला. त्याच्यानंतर मला एक सरांनी, डोंबिवलीच्या अकॅडमी सरांनी, जोत्रे सरांनी मला बोलून घेतलं होतं, शैलेश सरांनी, की तू ये म्हणून, तू छोट्या या एजनी चांगला खेळतं. तर सरांनी मला बोलवलं होतं. मी गेलो पण होतो, नेटमध्ये मी परफॉर्मन्स केला. त्याच्यानंतर मला सरांनी जॉईन व्हायला सांगितलं होतं. आणि त्याच वर्षी मला टेनिस क्रिकेटमध्ये बाईक मिळाली 2019ला. त्याच्यामुळे मी थोडं हे केलं की नाही गेलो सीझनला, नाव भेटलं मला, बाईक मिळाली. आणि त्याच्या सर मला मी फॉर्म वगैरे भरला होता परत अकॅडमी जॉईन करण्यासाठी. त्याच्यानंतर परत मला 2 बाईक मिळाल्या. त्याच्यामुळे मी सीझन ड्रॉप केला. मग आज 2025ला तुम्हाला असं वाटते का की ते जे निर्णय माझे होते लेदर क्रिकेट न खेळण्याचे, ते योग्य होते, की तुम्हाला लेदर क्रिकेट खेळायला हवं होतं? सर काय आता सीझन टेनिसमध्ये पण सर खूप चांगला नाव झालाय माझा. काही जण ओळखतात. कुठे गेलो की ऋतिक म्हणून आवाज देतात. चांगलं वाटतं खूप. असं काही वाटत नाही, बट सीझन जर केलं होतं तर आज थोडंफार काहीतरी महाराष्ट्र वगैरे किंवा मुंबईसाठी पण केलं. नक्कीच, आपण लेदर क्रिकेटचा खूप चांगला अनुभव व्यक्त केलात. क्रिकेट या खेळाला थोडंसं दूर ठेवूया आणि तुम्हाला अजून एक खेळ आवडतो, कबड्डी. तर कबड्डीबद्दल काय सांगाल? खेळात? कबड्डी मी खेळायचो, कॉलेजतर्फे पण खेळायचो. आणि माझा हात कबड्डीमुळेच हे झाला होता. आम्ही स्पर्धा होत्या आमच्या इथे स्पर्धेच्या, त्याच्यामध्ये माझा हात हे झाला होता. त्याच्यामुळे मी कबड्डी बंद केली, मग क्रिकेटच खेळत राहिलो. चला, मग आता क्रिकेट या खेळाकडे येऊया. ग्रामीण संघामध्ये प्रवेश मिळणं वाटतं तितकं सोपं नाही, कारण कल्याण, डोंबिवलीमध्ये इतकं प्रशस्त असं क्रिकेट खेळलं जातं. तुमच्याकडे टॅलेंट आहे तरच तुम्हाला संघामध्ये स्थान मिळतं. तर संघात कशी एंट्री झाली वडवलीच्या?
पहिले तर माझ्या टीमचं नाव चंद्रिका मोडवली बी. हे तर खूप चांगलंच नाव होतं आणि टीम खूप चांगलीच होती आमच्या एरियात. खूप जिंकायची तेव्हा आणि चान्स मिळणं खूप डिफिकल्ट होता. परंतु जेव्हा शाळेतून चान्स भेटायची, मला पप्पा कधी चांगली मॅच असली की पप्पा सांगायचे, "आज नको जाऊ चल मॅचला." ते पप्पांचा सपोर्ट देखीलच खूप आहे. परंतु मी सर जायचो कधी असं वाटायचं यार कधी खेळायला भेटतं, कधी खेळायला भेटतं. कधी-कधी जायचो, 12व पण असायचो. 1-2 वेळेला मला चान्स दिली होती, ते माझ्याकडून नव्हतं झालं. परंतु चौथ्यांदा मला चान्स मिळाली आणि मी चांगली मॅच जिंकवली. उंबारली गावला सागा विरुद्ध 2 ओव्हर 29 रन्स पाहिजे होते आणि मी जाऊन 3 मारून आलो, मॅच जिंकली. ती माझ्या लाईफची पहिली मॅन ऑफ द मॅच. तिथून सर चालू झालं माझ्या टीममध्ये जॉइन. जेव्हा एका आपण चांगल्या टीममध्ये खेळतो, तेव्हा तुम्हाला लवकर संधी मिळत नाही. तुमचं यावर काय मत आहे? नक्कीच सर. टीम जेव्हा आपण जिंकत असतो, तर माइंडमध्ये पण येत असतं, की प्लेयर नाही बदलायचे. या टीममध्ये घेऊन जिंकतोय तर तेच करूया. जर ज्या प्लेयरकडून चुकी झाली तरच मग त्या प्लेयरला बसून दुसऱ्या प्लेयरला चान्स देतो. बट कंटिन्यू टीम जिंकत होती. त्याच्यामुळे चान्स नव्हती भेटत. बट विकासदा, विशालदा, विनायकदा यांनी सर चान्स दिली आणि मी आज एवढा नाव झाला. क्या बात! म्हणजे तुम्ही तुमच्या टॅलेंटवर विश्वास ठेवला आणि तुमच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवून तुम्ही आता या पदावर पोहोचलेला आहात. सुरुवात तर मेहनतीची होतीच, पण पहिली बाईक. खरं तर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय विनोददादा पाटील यांच्याबद्दल काय सांगा? यांचं सर मला खूप सपोर्ट आहे. यांनी मला एकदा सांगितलेलं पण, की "तू सीझन चांगला खेळतोय. तू सीझनकडे पण लक्ष दे. मी आहे." बट सर मी ते बाईक मिळत राहिला आणि मी टेनिसकडेच राहिलो. मग याचा अर्थ असा की सर्वात जास्त बाईक्स ज्या आहेत ग्रामीण फॉर्मॅटच्या, कल्याण डोंबिवली या परिसरातील स्पर्धांमध्ये मिळतात का? यावर तुमचं काय भाष्य आहे? हो सर, नक्कीच. कारण का काशीनाथ दादा हेच स्पॉन्सर करत असतात. ते नाही करून वर्षाला प्रत्येक टुर्नामेंटला बाईक त्यांचीच असते. त्याच्यामुळे एवढ्या प्रत्येक टुर्नामेंटला तर बाईक असते आमच्याकडे. सर्वात जास्त बाईक असणार ती कल्याण डोंबिवलीमध्येच असतात. त्याच्यामुळे एवढ्या बाईक झाल्या. आणि मला असं वाटतं काशीनाथदादा पाटील यांनी आतापर्यंत 75हून जास्त बाईक्स वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये मालिकावीर म्हणून दिल्या आहेत. त्यांचा देखील तितकंच आभार व्यक्त करायला हवं. तर पहिली बाईक कोणत्या स्पर्धेत मिळाली आणि तुमचं प्रदर्शन त्या स्पर्धेमध्ये काय होतं? मी ॲज अ ऑलराउंडरच खेळत होतो टीममध्ये. 2019ला मला चंदूशेठ ठोंबरे त्याचे कोणीगाव इथे बाईक मिळाली आणि फायनलला मला काहीतरी 9 का 10 रन पाहिजे होते आणि पूर्ण टीम सपोर्ट होता. पूर्ण गावाचा सपोर्ट होता. एक 4 मारला होता त्याच्यानंतर म्हणजे सर मी सिंगल डबल करायला थोडं घाबरत होतो. तर मला पूर्ण क्राउड असा होता, की "ऋतिक 5 रन कर, ऋतिक 5 रन कर" असं सर क्राउड होतं. म्हणजे तुमचं सांगण्याचा असा अर्थ आहे, की जेव्हा आपण त्या घोडदौडीमध्ये असतो मालिकावीरच्या, तेव्हा विकेट आणि स्कोर लक्षात असतात, की तुम्हाला किती धावा करायच्या आहेत किंवा आपल्या प्रतिस्पर्धी खेळाडूला कसं खाली करायचं आहे? नाही सर, असं काय दिमागात मी ठेवलं होतं सर. खूप वेळा ठेवलं होतं, बट ते नाही सक्सेस होत माझ्याकडून. मग ती मनात एक भीती असते, की यार मग असं मारायला गेलं तर आउट होईल. त्याच्यामुळे मी माइंडमध्ये सर काहीच नाही ठेवत. जे असेल ते फायनलला. संघामध्ये विशाल पाटील आहेत, कमलेश आहेत, शुभम आहेत, कित्येक अजूनही खेळाडू आहेत, ज्यांच्याकडे चांगला खेळ आहे. पण जशी तुला एक बाईक मिळाली, तुला काय वाटते तुला जास्तीत जास्त संधी मिळत गेली आणि त्याचमुळे आज तुझ्यावर जवळपास 20 बाईक आहेत, बाईक सम्राट म्हणून तू ओळखला जातोस? हां सर, माझ्या टीमचं सर एक रूल आहे, की आम्ही सर स्टार्टिंगपासून कधीच नाही बघत, की बाईक यालाच भेटली पाहिजे त्याला. जो सुपर 4ला जायचे 3 मॅचेस असतात सर. त्या 3 मॅचमध्ये जो रन्स करेल जास्त टीमला जिंकवेल, त्याला सर जास्त चान्स देतो आम्ही. मग तुला तो चान्स जास्तीत जास्त मिळत राहिला? हां सर. कारण कमलेश पाटील सुद्धा डिझर्व करतो, विशाल पाटील सुद्धा डिझर्व करतो. तर कधी कधी असं झालंय की कमलेश आणि विशाल बाद झालेत आणि तुला जास्त संधी मिळाली, तुला जास्त स्कोप मिळालाय? हां सर, नक्कीच. आणि टीमचं सर असंच एक रूल आहे, की जो चांगला केलेल त्याला पुढे. जो टीमचा एक रूल आहे, जो चांगला केलेल तो पुढे येणार असं आहे. ग्रामीण क्रिकेटचा प्रवास कसा राहिलाय? म्हणजे मागच्या 4-5 वर्षांचा आढावा आपण घेतला तर प्रत्येक वर्षी किती बाईक्स जिंकत राहिला आणि नेमकं ग्रामीण क्रिकेटकडून तुला काय शिकायला मिळालं? सर मी स्टार्टिंगला 2019ला एकच बाईक मिळाली होती. त्याच्या नेक्स्ट इयर 2 मिळाल्या. त्याच्यानंतर 3, 5, 5 असे मिळाले. तर ग्रामीणचा अनुभव म्हणजे ग्रामीणची टीम सर अशी आहे, की आपल्याला जर थोडा बॅकफुटला असलो, की सपोर्ट करणारी टीम म्हणजे ग्रामीण टीमच येतात. सर्व मिळून आता मी एक वर्ष जर बॅकफुटलाच होतो. तर
पूर्ण टीमने सपोर्ट केला की ना ओपनिंगच कर. तर ओपनिंग करून तर परत मी होममध्ये आलो. बघा म्हणतात ना, की आपला हा आपला असतो. तुम्ही कित्येक क्रिकेटपटूंच्या तोंडातून ऐकलं असेल, की टीमच्या सोबत राहा, टीम तुम्हाला नेहमीच बॅकअप देईल आणि आज तेच ऋतिक पाटील याचं मत आहे. त्याचमुळे आपल्या टीमला कधीच सोडू नका. टीमचं मार्गदर्शन ऐकून घ्या. कधी-कधी आपण बॅकफूटला असतो, आपला फॉर्म नसतो. पण अशा वेळेला आपण जर संघासोबत राहिला, तर संघाचं मार्गदर्शन तुम्हाला 100% मिळेल. तर व्यावसायिक संघामध्ये एंट्री कधी झाली? 2021, 20-21 पासून. तेव्हा तुझं प्रदर्शन व्यावसायिक संघामध्ये कसं? चांगलाच होता. मी तेव्हा कॉन्फिडन्स चांगला पूर्ण केलायचो, की कधी-कधी ओपनिंग मिळायची, कधी-कधी 2 राउंड 3 राउंड मिळायची. बट जेव्हा भेटायची ती 100% शिफारस खूप महत्वाची आहे. म्हणजे टॅलेंटच्या आधारावरची शिफारस असते. म्हणजे ग्रामीण क्रिकेटमधून तुम्ही जेव्हा स्विच केलं व्यावसायिकला, तर कोणी ते मार्गदर्शन केलं, सहकार्य केलं आणि कुठल्या संघामध्ये तुम्ही व्यावसायिक क्रिकेट खेळला? आपली जागृती 11 मधूनच स्टार्ट केला होता. त्याच्यानंतर मग अनेक टीममधून जेव्हा परफॉर्मन्स होत राहिला चांगला, तेव्हा अनेक टीममधून फोन यायला लागले. मग त्याच्यामुळे त्याच्या जागृती स्पोर्ट्समुळे म्हणून अजून मला फोन यायला लागले. जागृती स्पोर्ट्सने खरंच कल्याण डोंबिवलीतल्या क्रिकेटपटूंना एकत्र करून कित्येक व्यावसायिक स्पर्धा खेळलेल्या आहेत आणि तोच अभिमान जागृती स्पोर्ट्सचा तुम्ही टिकवला, त्याबद्दल तुमचं देखील तितकंच कौतुक आहे. तर आता व्यावसायिक क्रिकेटकडे तुम्ही वळालेला आहात आणि खूप चांगलं क्रिकेट तुम्ही खेळत आहात. तर मग आता चेंज द गेम वडवली या संघाला रामराम. नाही सर, लांब-लांब तर नाहीच. ज्यांनी मोठं केलं त्याला तर कधी विसरू शकत नाही. आज जर त्या टीमने संधी नसती दिली तर मी कोणाला दिसलो ओपनला पण नसतो आलो. तर त्या टीमला तर नाही. कमलेश आणि इतर सर्व सहकारी ज्यांची मी नावं आता घेतली, तर कल्याण डोंबिवलीच्या व्यस्त क्रिकेटमुळे त्यांना व्यावसायिक क्रिकेट तितकं खेळता येत नाही किंवा तुला सुद्धा जेव्हा टेनिस बॉल क्रिकेट सुरू होईल, तुला तितकी संधी मिळेल व्यावसायिक क्रिकेट खेळण्याची? सर आमच्या टीमचं सर कंटिन्यू इयरली सर 60+ एंट्री असतात. कल्याण डोंबिवलीमध्ये असतात. सर्वकडे खेळतो. मुंबईमध्ये, रायगडमध्ये, बदलापूरमध्ये. तर टाईम खूप कमी भेटतो आम्हाला ओपन खेळण्याला. आता एक महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. विचार करून या प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही फुल टाईम क्रिकेटर आहात, राईट? आणि त्याचमुळे तुम्हाला भविष्य देखील स्वतःचं पाहायचं आहे. व्यावसायिक क्रिकेटला आता सोन्याचे दिवस आलेले आहेत. म्हणजेच मी देखील वारंवार पाहिलं कित्येक क्रिकेटपटूंना लखपती बनणारा किंवा त्यांची ग्रो पाहिलेली आहे. तर मग जेव्हा तुम्हाला एक पर्याय निवडायचा आहे करिअरचा आणि व्यावसायिक क्रिकेटमधून तुम्हाला सातत्यानं फोन येत आहेत, एका संघामध्ये खेळण्यासाठी एक वार्षिक करार तुमच्या समोर येतोय, तर अशा वेळेला मग चेंज द गेम वडवली बी की मग व्यावसायिक क्रिकेट? नक्कीच मी सर असं असेल जेव्हा फोन येतात ते टीमला नक्कीच सांगेन की यार अशी-अशी टुर्नामेंट आहेत, मोठ्या टुर्नामेंट आहेत. तर मी नक्कीच सर त्यांचा सल्ला घेऊनच त्यांनी एंट्री कुठे फिक्स न करता मी तिकडे जाईन नक्की. गुड. पण तुमच्या जागेवर खेळणारा अजून एक तसाच तरबेज असा खेळाडू वडवली संघाकडे असायला पाहिजे. कारण आता इतकं नाव चेंज द गेम वडवली बी या संघाने कमवलेलं आहे. जर तुम्ही कुठली व्यावसायिक स्पर्धा खेळण्यासाठी दुसरीकडे जाताय, मग तुमची जागा भरून काढण्यासाठी सुद्धा तो पर्याय चेंज द गेम वडवली ब संघाकडे असायला हवा. तर नक्की टीम आमची चेंज द गेम आहे ती गेम चेंज करतच असते. नक्की शुभम तर आहे. यावर्षी शुभम खूप टीममध्ये चांगला आला. आमच्या लेगकडे चांगली गोलंदाजी, बॅटिंग खूप मॅचेस त्याने जिंकवले आणि नक्कीच त्यांनी आय होप तर अशी टीमला साथ द्यावी. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक म्हणजे तुमचं हे स्वप्नच असेल. मला तसं सगळ्यांचं ते स्वप्न आहे. समालोचक असतील, पंच असतील, खेळाडू असतील, संघ असतील, प्रेक्षक सुद्धा असतील. तर तुमचं ते स्वप्न कुठल्या वर्षी पूर्ण झालं आणि पहिल्या वर्षी जेव्हा तुम्ही रतनबुवा पाटील स्मृती चषक खेळलात, तुमचा अनुभव कसा होता? मी आय थिंक 2018ला खेळलो होतो. 17-18ला काहीतरी खेळलो होतो. विशालदाला कार मिळाली तेव्हा. तो माझं पहिलं वर्ष आणि रतुंबा मॅच बघायला जायचो फक्त, की हे नव्हतं की यार खेळायला भेटेल म्हणून आणि नक्की सर टीममध्ये चेंज द गेम बोलवली टीममध्ये खेळायला भेटलं आणि खूप सर ती टुर्नामेंट वेगळीच मोमेंट आहे. त्या टीमची वेगळीच फिलिंग आहे आतमध्ये खेळताना. पूर्ण क्राऊड, पूर्ण पब्लिक वेगळाच माहोल. म्हणजे असं जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटे संघाला माहिती आहे की वरच्या स्तराचं क्रिकेट खेळवण्यासाठी कशा पद्धतीने नियोजन करावं लागतं आणि त्या नियोजनाला हॅट्स ऑफ आहेत. तर घरच्यांबद्दल थोडंसं आम्हाला ऐकायला आवडेल, कारण घरच्यांचा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे. जसं तुम्ही सांगितलं की वडील कामानिमित्त नेमकं तुम्हाला टाइम देऊ शकत नव्हते, तुमच्या मित्रांनी तुम्हाला मदत केली. तर जेव्हा तुम्ही आता क्रिकेट खेळायसाठी जाता, टूर करता, तेव्हा घरच्यांची विचारपूस कशी असते आणि घरच्यांचं मार्गदर्शन कसं असतं? घरच्यांचा सपोर्ट
तर खूपच आहे. त्यांच्यामुळेच आज मी इथे आहे. तर मला माहीत पण नव्हतं की त्यांनी मला सीझनचा क्लास लावायचा आहे. त्यांची काय प्लॅनिंग चाललेली. अचानक मी बसलो होतो. अचानक माझ्यासमोर फॉर्म घेऊन आले डी.वाय पाटीलचा, की तुला आम्ही क्लास लावतोय, तुला जायचंय. तेव्हा आलेले डी.वाय पाटील कुठे, काय, काय मला माहीतच नव्हतं काय. तर तेव्हापासून म्हणजे क्रिकेट खूप सपोर्ट आहे फॅमिलीचा आणि सर ओपनला आता सध्या मी जातोय बाहेर वगैरे. तर कधी रात्री 3 वाजता आलो पनवेलला वगैरे तर घ्यायला येतात. कुठे कधी इमर्जन्सी जायचं असलं तर मला सोडायला येतील. एकट्याला सर कधीच अजूनपर्यंत जाऊ नाही दिला रात्री. पूर्ण मोठा भाऊ येईल माझा मधला भाऊ आहे. आम्ही तिघे माझा मधला भाऊ आहे संकेत, तो येईल. मला म्हणजे असं सर एकट्याला कधी लवकर जाऊ नाही देत. असं. म्हणजे ऊर्जा स्त्रोत आहेत तुमचे घरचे सर्व सदस्य आणि त्याचमुळे ती ऊर्जा घेऊन तुम्ही खेळत असता. तर आवडती स्पर्धा कोणती ग्रामीणची? ज्या स्पर्धेमध्ये खेळताना ऋतिक पाटीलचा 100% परफॉर्मन्स पाहायला मिळाला? सर परफॉर्मन्स माझा 100% आपला चंद्रशेखर तोमरी चषक याच्यात मला पहिली बाईक पण तिथेच मिळाली आणि दोन्ही वर्ष मला सिरीज मिळाली. मागच्या 4-5 वर्षामध्ये तुम्ही क्रिकेट खेळताय आणि या 5 वर्षामध्ये एका स्पर्धेमध्ये तुमचं योगदान तितकं चांगलं झालं नाही हां, हां. आणि ते सुधारण्यासाठी तुम्हाला पुन्हा एकदा संधी मिळाली. तर ती स्पर्धा कोणती? नक्की सर रतन पाटील स्मृती जयंती. तिकडे चांगलं देण्याचा प्रयत्न कराल. त्या स्पर्धेमध्ये असं वैयक्तिक काही पुरस्कार मिळालेला आहे का आतापर्यंत? नाही असं काय अजून बेस्ट बॅट मिळाला आहे. बेस्ट बॅटर मिळालेला आहे आणि तुम्हाला मालिकावीरची गरज आहे आणि नक्कीच पुढच्या वर्षी ती गरज पूर्ण होईल असा विश्वास आम्हाला आहे. तर आमच्या चाहत्यांनी काही प्रश्न आम्हाला पाठवलेले तुमच्याबद्दल. तर ते आरोप जे आहेत ते खरे आहेत की खोटे आहेत ते तुम्ही सांगायचं आहे. ऋतिक वेळेवर सरावाला येत नाही. रॉंग. सरावावर वेळेवर जाता. हां. ऋतिकला फास्ट बाईक रायडिंग आवडते म्हणजे तो आरोप योग्य आहे. ऋतिक फूडी आहे म्हणजे ऋतिकला खाणं पिणं जास्त आवडतं. हो. तो पण आरोप योग्य आहे. ऋतिकला झोप जास्त पसंत आहे. नाही झोप नाही जात. झोप नाही म्हणजे तो आरोप चुकीचा आहे. काम पडल्यावर ऋतिक फोन बंद करतो. नाही. नाही ना? तर नक्कीच या सर्व चाहत्यांच्या आरोपांची उत्तरं ऋतिक स्वतः देतोय. तर पुढे जाऊया. प्रत्येक खेळाडूला टोपण नावं मिळत असतात. तुम्हाला आम्हाला सुद्धा ती टोपण नावं मिळालेली आहेतच. तर ऋतिकला सुद्धा काही टोपण नावं मिळाले तर ऋतिकच्याच मुखातून ऐकून घेऊया की ऋतिकला कुठल्या टोपण नावाने आवडीने बोलवतात? मला हल्ली सध्या गोल्या नावाने जास्त ओळखतात. म्हणजे गोल्या नावाने हाक मारण्याच्या मागचा भावार्थ नेमका काय आहे? म्हणजे काप खूप मोठे आहेत पाय ते. हां. त्याच्यामुळे गोल्या नाव ठेवलं. म्हणजे तुम्हाला कधी कोणतं नाव पडेल याचा नेम नसतो. त्याचमुळे आपल्या मित्रांचं तर प्रेम आहे. त्या प्रेमाखातीर ते आपण एक्सेप्ट करत असतो. ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचा आपण उल्लेख केला होता. शिस्त ही खूप महत्त्वाची असते कुठल्याही क्रिकेटच्या फॉर्मॅटसाठी आणि ग्रामीण क्रिकेट असोसिएशनने ती शिस्त जोपासली सुद्धा आहे. वेळेवर येणं, वेळेवर खेळ होणं. तर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या त्या शिस्तीचा फायदा तुमच्या क्रिकेट कारकिर्दीसाठी झालाय का? हो सर खूप. कारण का पहिला राऊंड सर 9:30ला बॉल रतून बॉल तसं पहिला बॉल 9:30लाच पडतो. लवकर अगोदर पडतो आणि सर प्रत्येक टुर्नामेंटला 9:30ला रिपोर्टिंग टाइम असते. त्या टीमला प्रत्येक टीम पोहोचते. त्याच्यामुळे सर्व प्लेयर म्हणजे रेडीच असतात की यार लवकर उठून फ्रेश होऊन जा. क्या बात आहे. म्हणजेच त्या शिस्तीचा फायदा तुम्हाला झालेला आहे आणि मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या, भारतातल्या प्रत्येक आयोजकांनी तसं केलं पाहिजे आणि मला असं वाटतं प्रत्येक जण करतायत सुद्धा. कारण मी विविध परिसरामध्ये समालोचनाला जातो. आयोजक इतकी मेहनत घेतात की खरंच एक मोठं स्वरूप क्रिकेटचं ते बनवतात आणि कधी-कधी क्रिकेटच्या खेळामध्ये ह्या स्वरूपामुळेच तुम्हाला ती ओळख मिळालेली आहे. तो टेक्निकचा आढावा मी तुझा घेतोय. या मागच्या वर्षामध्ये मी पाहिलंय की तू स्विच हिट खूप चांगला खेळतोय. म्हणजे ते असेंबल केले स्वतःला तू आणि खूप चांगला बॉल बॉडीला स्विच करून तेव्हा स्विच हिट खेळतोय, रिव्हर्स हिट खेळतोय. तर त्या टेक्निकबद्दल थोडंसं? स्टार्टिंगला मी रिव्हर्स वगैरे सर केलंच नव्हतं. पण जेव्हा बॉल टर्नर वगैरे खेळलो, तेव्हा मला प्रॉब्लेम व्हायचे की यार ऑन द राईट मारायला. त्याच्यामुळे मी रिव्हर्स ट्राय करत राहिलो आणि मग ते इझी झालं. आवडीचा फटका तुझा म्हणजे खेळताना मैदानामध्ये? ते स्ट्रेट ड्राईव्ह म्हणजे बॅटचा फेस 100% ओपन करून मला खेळायला आवडतं. पण कधी-कधी मला असं वाटतं की फलंदाजाच्या मनामध्ये 2 ते 3 फटके असायला पाहिजे. कारण फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये आपण बॉलरला रीड करू शकत नाही. त्यामुळे तेव्हा कसं तुझी मेंटॅलिटी काम करते जेव्हा तुला वाटतं की गुडलिनला बॉल येणार आहे पण यॉर्क येतो किंवा शॉर्ट ऑफ लेंथ येतो. अशा वेळेला तू कशी मेंटॅलिटी वापरतोस स्वतःची?
बॅटिंग करताना एवढंच असतं की बॉल पिचिंग कुठे होते, बॅट्समॅन हात रीड केला तर मग थोडा इझी जातो खेळायला. व्हेरी पहिली इनिंग खेळणं पसंत आहे की दुसरी इनिंग फलंदाजी करताना खेळणं पसंत आहे? सेकंड इनिंग. म्हणजे तुम्हाला चेस करणं आवडतं, प्रॉब्लेमला फेस करणं आवडतं. प्रॉब्लेमवरून नक्कीच मला बोलायला आवडेल. प्रॉब्लेम्स येत राहतात. तर या 7-8 वर्षांच्या तुमच्या कारकिर्दीमध्ये अशी कुठली प्रॉब्लेम आलाय का ज्याच्यामुळे क्रिकेटपासून मन विचलित झालं होतं? नाही सर, असं कधी आलंच नाही. म्हणजे मित्रांची मदत मिळाली, घरच्यांचं समर्थन मिळालं, क्रिकेटचे चांगले दिवस तू अनुभवलेले आहेस. तर मागच्या वर्षीचा आढावा आपण घेऊया. मागच्या वर्षी सर्वात पसंत असलेली तुझी स्पर्धा कोणती आहे? निळजेगाव ग्रामीण क्रिकेटचा वर्ल्ड कप बोलते ती टुर्नामेंट खूप हे आहे. ठाणे दुसरी प्रीमियर लीग ही देखील एक दर्जेदार स्पर्धा आपण सातत्याने प्रत्येक वर्षी पाहत असतो. दलपेजी भोईर यांच्या वतीनं ती स्पर्धा केली जातं. लीग स्टेज हा फॉर्मॅट खूप महत्त्वाचा आहे क्रिकेटच्या खेळामध्ये, ज्या ठिकाणी तुम्हाला इतर खेळाडूंसोबत एकत्र राहून खेळावं लागतं. म्हणजे स्वतःच्या संघाशी दूर होऊन तुम्ही एका वेगळ्या फॉर्मॅटमध्ये येता. तर त्या फॉर्मॅटबद्दल काय सांगशील? ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीगमध्ये तुझ्या खेळाचा अनुभव कसा राहिला? की सर अशा लीग मुले सर आमच्या यंगस्टरला खूप छान संधी आहे सर त्या लीगची. कारण का त्या स्टेजला जर परफॉर्मन्स चांगला केला तर नक्कीच तर नाव चांगलाच होतो. आणि सर लीग फॉर्मॅटमध्ये सर पहिली मॅच तर खूप इम्पॉर्टंटच असते. कारण का 2 चान्समधून एक जिंकावीच लागते. मग काय चांगला रेकॉर्ड TDPLचा ठाणे दुसरी प्रीमियर लीगचा तू खेळला? हा सर. कुठल्या वर्षी खेळला आणि कुठल्या टीममध्ये होतास? मी 2022ला खेळलो होतो. आय थिंक भिवंडीची टीम होती. त्या टीममधून खेळलो होतो. परफॉर्मन्स बेस्ट राहिला, एक्सपिरियन्स चांगला राहिला. हो सर. खूप खूप. जेव्हा आयकॉन येतात एका पर्टिक्युलर टुर्नामेंट्समध्ये, म्हणजे कधी कधी असा पण फॉर्मॅट असतो की तुमच्या संघामध्ये तुम्ही 2 आयकॉन्स घेऊ शकता. मग अशा वेळेला ऋतिक पाटील थोडा बायपास होतो का? जे वेटेज आहे ते आयकॉनला मिळते का? आणि तुला जे वेटेज एक्सपेक्ट असतं ते तुला मिळत नाही? हां सर, जर आयकॉन आपण जर बाहेरून बोलवतोय चांगला, तर नक्कीच सर त्याला टीममध्ये जास्त हे होतो, की तो बोलेल ती जास्त हे होतं. मग अशा वेळेला जेव्हा तुम्हाला ते करून दाखवायचं आहे, म्हणजे आयकॉन तर आहेच, ज्याच्या कामगिरीमुळे संघाचा फायदा होतोय. पण मी सुद्धा त्या संघाचा एक घटक आहे. वर्षभर मी त्या संघासाठी खेळतोय, काम देतोय. तर क्षेत्ररक्षण करताना सुद्धा ती मेंटॅलिटी तुमची वर्कआउट झाली पाहिजे, की चला बॅटिंगमध्ये स्कोप कमी मिळतोय, बॉलिंगमध्ये स्कोप कमी मिळतोय. तुम्ही तर विकेट किपिंग सुद्धा चांगली खेळताय. मग जेव्हा संधी मिळत नाही, मिळेल त्या रिसोर्सचा फायदा उचलला पाहिजे. हां सर, नक्की. आणि विकेट किपिंग तुमची तर खूप चांगल्या पद्धतीने आम्ही पाहतोय सुद्धा. तर विकेट किपिंगसाठी काही वेगळी प्रॅक्टिस असते, कारण ऑलराऊंडर ही भूमिका खूप कठीण आहे. त्यात तुम्ही बॉलिंग करताय, बॅटिंग करताय, तुम्ही विकेट किपिंग सुद्धा करताय. तर स्वतःला असं व्यस्त कसं ठेवता? तुमचं रुटीन काय? डेली रुटीन काय? जेव्हा तुम्ही क्रिकेटच्या स्पर्धेला जात नाही, तेव्हा तुमचं डेली रुटीन काय आहे? सर सकाळी मी उठलो की रनिंग वगैरे आणि सायकलिंग करतोय. बस बाकी तेवढं जास्त नाही. टूरवर आपण जातो, महाराष्ट्राच्या बाहेर टूरवर जातो. पूर्ण दिवसभर आपण खेळतो, थकलेलो असतो, हॉटेल रूमवर येतो आणि आपला हॉटेल रूममध्ये एक व्यावसायिक क्रिकेटपटू आपल्याला शेअर करतो. तेव्हा त्या गोष्टीचा फायदा होतो, कारण त्याचे अनुभव म्हणजे आपण जेव्हा फावल्या वेळेत बसलेलो आहोत, तर तुम्ही विचारता की क्रिकेट कसं खेळलं पाहिजे, तुमचा अनुभव कसा राहिलेला आहे, मला माझ्या खेळामध्ये सुधार करण्यासाठी काय केलं पाहिजे? आणि सर जेवढं शिकायला भेटतं तेवढं सर कमीच आहे. कारण का हल्ली तर क्रिकेट तर खूप हेच चालू आहे. खूप टफ आहे. त्याच्यामुळे जेवढं शिकू तेवढं कमी. मग असे व्यावसायिक खेळाडू ज्यांनी ऋतिक पाटीलला योग्य मार्गदर्शन दिले आणि त्याच मार्गदर्शनाचा फायदा ऋतिकला व्यावसायिक फॉर्मॅटमध्ये होतोय, असे काही खेळाडू ज्यांची नावं प्रेक्षकांना ऐकायला आवडतील? नक्कीच सर. मी उस्मान पटेल, टायगर का टायगर त्याचं नाव घे, किरण पवारचं नाव घे, सत्यमेश दादा नानांचं नाव घे. यांनी सर प्रत्येक जेव्हा आम्ही कधी टूरला असतो, तेव्हा मला सांगत असतात, की तुझी बॅटिंग चांगली आहे. तू अजून मेहनत कर, हवेत जाऊ नको. जेव्हा एक चान्स भेटेल त्या संधीची सोनं कर. बस. पाय जमिनीवर ठेवणं ही कला प्रत्येकाला जमत नाही, कारण जेव्हा तुम्हाला यश दिसतं, आपसुकच तुमचे पाय हवेत जातात. आणि ही जी मॅच्युरिटी आहे ऋतिकची खूप चांगली आहे. त्याचमुळे अजूनही त्याच्याकडे एक मोठं क्रिकेट खेळण्यासाठी संधी आहे आणि त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा असतीलच. यूट्यूब ब्रॉडकास्टिंग ही खूप महत्त्वाची बाब आहे. तर यूट्यूब ब्रॉडकास्टिंगला काय सांगा? कारण त्या यूट्यूब ब्रॉडकास्टिंगमुळेच तुम्ही कुठेतरी प्रत्येक घरोघरी पोहोचलेला आहात. की सर ब्रॉडकास्टिंग सर बघायला गेलं तर चांगलीच गोष्ट आहे आमच्यासाठी प्लेयरांसाठी, की प्लेयर दिसतात YouTubeला वगैरे.
सर्वजण बघत असतात, त्याच्यामुळे अजून फेम मिळते. AK स्पोर्ट्स अँड इव्हेंट्सच्या वतीनं हा उपक्रम आपण राबवत आहोत. दिग्गज किंवा युवा खेळाडू ज्यांच्याकडे खरंच प्रतिभा आहे त्यांना आपण पूर्ण जगासमोर आणण्याचा प्रयत्न करतोय आणि AK स्पोर्ट्स अँड इव्हेंट्स या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. तर ॲज अ क्रिकेटर ऋतिक तुमची काय अपेक्षा आहे? AK स्पोर्ट्स अँड इव्हेंट्स हे नव्याने युट्यूब चॅनल सुरू होणार आहे या हंगामामध्ये. तर तुमच्याकडून काय एक्सपेक्टेशन आहे की त्यांनी नवीन काय आणलं पाहिजे या क्रिकेटच्या खेळामध्ये? एटी स्पोर्ट्स एके स्पोर्ट्सनी मला बोलवल्याबद्दल खूप धन्यवाद आणि ही चान्स प्रत्येक प्लेयरला मिळावी. तुम्हाला कसं वाटलं? खरं तर तुम्ही देखील पहिल्यांदा इतकी मोठी मुलाखत देत आहे आणि सर्व काही एक्सप्रेस केलेलं आहे. आयुष्यामध्ये खूप मार्गदर्शक तुम्हाला मिळाले, तुमचे घरचे, तुमचे गावातले क्रिकेटर्स, चाहते. तर त्यांना काय म्हणाल? कारण ते तुमच्या सोबतीनं होते. तर त्याच्यामुळेच त्यांची ऊर्जा घेऊन एक चांगलं काही तुम्ही खेळलात. तर त्यांचं आभार व्यक्त करायचं असाल तर कसं कराल? सो त्यांचा आभार माझी प्रत्येक मॅन ऑफ द मॅच प्रत्येक काय असेल ते नक्की सर त्यांना डेडिकेट असेल. कारण मी इथपर्यंत येण्याच्या मागे सर त्यांचाच हात आहे आणि माझे फॅन्स असतील, फॅन्स नाही तर माझे फ्रेंड्स असतील जे मला सपोर्ट करतात. नक्की सर जे माझी सर्व काय असेल ते त्यांच्यासाठीच असतं. एक गमतीचा प्रश्न, इतके सुंदर तुम्ही दिसतायत, तर मग फिमेल फॅन बेस सुद्धा तुमचा आहे का? म्हणजे तुम्हाला फिमेल्स किंवा फॅन बेस सुद्धा फॉलो करतायत का? नाही सर माझं सध्या तर क्रिकेटकडेच कॉन्सन्ट्रेशन. यावर क्रिकेटकडे लक्ष आहे आणि क्रिकेटचं लक्ष असलं पाहिजे. कारण विचलित करणाऱ्या गोष्टी खूप आहेत, पण आपण स्वतःच्या मनाला, आपल्या कर्तृत्वाला विचलित होऊ द्यायचं नाही. हीच धारणा ऋतिकची ऐकायला मिळाली. ऋतिक, आपण या पॉडकास्टमध्ये आलात त्याबद्दल तुमचं खूप आभार आणि भविष्यातील तुमच्या भव्य क्रिकेटसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तर या एपिसोडमध्ये इतकंच. लवकरच भेटूया नवीन पॉडकास्टमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.